नमस्कार, मी कल्पना. श्री स्वामी समर्थ. चला, गावाला आलेली आहे आणि आता इथून पुढे गावचे व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटतील. आणि चला, आता रात्री नाही यायला उशीरच झाला आणि आता ही सकाळची वेळ आहे. आता रात्री आल्यानंतर आहे ना, काही झाडझूड वगैरे पण घरामध्ये केली नाही, थोडंसं झाडलं खालचंच फक्त. आता इथून आहे ना पूर्ण टेरेसपासून वरून आहे ना सगळं झाडून घेते. आता म्हटलं सर्वात पहिले आता आंघोळ वगैरे पण झालेली आहे. आता टेरेस पण झाडायचं आहे, पण आता ते नंतर मी झाडेल, कारण का आज आहे ना थोडंसं साफसफाई पण करायची. आता ही सकाळची वेळ म्हटलं पहिले ना सगळं घर झाडून घेते आणि त्याच्यानंतर आहे ना आता आपले 8 दिवसाचे व्हिडिओ गावचेच येतील. जसं जसं मला वेळ भेटेल तसं तसं मी टाकायचा म्हणजे प्रयत्न करेल, बघल आता. कारण का आता थोडंसं आहे ना आज आहे ना घर थोडंसं साफ करायचं. साफ म्हणजे थोडंसं हे भिंती वगैरे पुसून घेते. 2 मुलींना सांगितलेलं आहे. म्हटलं तसं आपलं घर चांगलंच आहे, तरी पण आहे ना म्हटलं थोडंसं हे भिंती वगैरे पुसून घेते. आता इथे बघा कांदे होते थोडेसे, घरामध्येच ठेवलेले होते, गोणी होती भरलेली आणि ते आहे ना आता इथे मी पोर्चवरती टाकलेले आहे. थोडेफार खराब होते ते पण निवडून घेतले आणि ते आता हे बघा असे ठेवले इथे, थोडेसे सुकतील म्हटलं ते. आणि त्याच्यानंतर आहे ना आता इथे बघा म्हटलं झाडून घेते. आता वरचं झाडत आली मी आणि त्याच्यानंतर आहे ना तसं आमच्या सोना आहे ना घरी, तर त्यांनी झाडून वगैरे ठेवलं तर तरी पण मग सगळं म्हटलं आता परत एकदा झाडून घेते. सगळं वरच्या पण 3 रूम आहे, त्या रूम वगैरे सगळ्या झाडून घेतल्या आणि आता चला किचनपर्यंत आली. आता हे बघा माझ्या नाती आहे, म्हणजे माझा मोठा पुतण्या आहे ना तिचे ते मुलं आहे ते. आणि आता दुसरा दिवस आहे ना, रात्री आलो तर या माझ्या मुलाचं आणि मिस्टरांचं चालू झालेले लाईटिंग वगैरे लावायचं काम. कारण का उद्याची आपली लक्ष्मीपूजन आहे, त्याच्यामुळे ना आता मग लाईटिंग वगैरे आपल्या घराला थोडंफार. आता इथे बघा ह्या बॅगा वगैरे रात्री आलो ना अशाच ठेवून दिल्या आणि माझे कॅट पण बघा मी घेऊन येते नेहमीच, ते पण मस्त खेळताय, मस्त त्यांना पण छान वाटतं. आणि चला आता मी किचन वगैरे वरच्या रूम वगैरे झाडून घेतल्या आणि खाली आली. आता इथे बघा हे बघा हे मुलं असतात ना, मी आली ना इकडे गावाला तर हे मुलं माझ्याकडेच असतात. म्हणजे हे माझ्या पुतण्यांचे मुलं आहे आणि ते मग माझ्याकडे झोपायला असतात. अजून त्यांच्या आंघोळी पण झालेल्या नाही, आता त्यांना पण सुट्ट्या लागले. आणि मग ते आता हे बघा गादीवरती मोबाईल बघता किंवा मग काहीतरी असं खेळत असतात. आता मी त्यांना काही बोललीच नाही उठा म्हणून, त्यांचं चाललेलं आहे खेळ. आता म्हटलं चला बाजूचं सगळं पहिले झाडून घेते आणि त्याच्यानंतर आज आहे ना थोडंसं आहे ना 2 मुली सांगितलेलं आहे रोजानी, त्यांना म्हटलं पैसे देऊन टाकेल, थोडंसं भिंती वगैरे पुसून घेते त्यांच्याकडनं. आणि आता घरी पण आहे आमच्या घरच्या मुली पण आज आहे ना कोबी पण काढायचं आहे शेतातला, त्याच्यामुळे उद्याकडे कसं लक्ष्मीपूजन आहे, त्याच्यामुळे उद्याकडे मग मार्केट वगैरे बंद असतात ना, त्याच्यामुळे मग त्यांना पण वेळ नाही घरच्यांना वगैरे. आणि कोबी काढून झाला म्हणजे मग कसं बरेच दिवस मग काढायला लागणार नाही, कसं मग थोडंसं दिवाळीची धावपळ आहे. तर सुना वगैरे माहेरी जातील वगैरे, त्याच्यामुळं मग घरातले कामं वगैरे असतात किंवा आता माझ्या पुतण्या वगैरे येतील, मुली वगैरे त्या सगळ्या शेतात. चला आता ही सकाळचीच वेळ आहे, आंघोळ झाली, झाडझूड केली पहिले घरातली. आता बघा मी जवळजवळ 1.5 महिन्यापासून आलीच नव्हती ना गावाला, तर माझं घर बंदच असतं. आणि हे बघा आता चला इथे माझा चहा पाणी पण झाला, थोडे चहाचे भांडे वगैरे होते ते पण घासून घेते आता. आणि मोटर वगैरे चालू केली, वरची टाक्या वगैरे भरून घेतल्या. आणि चला आता दिवसभर आज आहे ना थोडं साफसफाई सगळंच करून घेते आणि नंतर उद्याची लक्ष्मीपूजन आहे, म्हणजे हा व्हिडिओ तुम्हाला लक्ष्मीपूजेच्या दिवशीच बघायला भेटणार आहे. आणि इथे ना म्हटलं पाणी वगैरे काय वेळ जातं, लाईट राहत नाही, ते हांडा पण भरून ठेवला, ओटा व्यवस्थित पुसून वगैरे घेतला. तसं सुनांनी ना झाडून वगैरे घेतलं तर आणि पुसून पण घेतलेली होती लादी, तरी पण मग म्हटलं चला परत थोडंसं व्यवस्थित आपण पुसून वगैरे घेऊ
आणि थोडेफार भांडे वगैरे आहे माझे, तर ते पण आता मी लावून घेते थोडेसे. ते कसं आपण 1-1.5 महिना महिन्यानेच गावाला येते, तर ते भांडे पण खराब होतात, त्याच्यामुळे मग मी काय करते ते ठेवूनच देते. आणि इकडे कसं गावाला धूळ वगैरे आणि माश्या पण असतात आमच्याकडे, कारण का आमची कोंबड्यांची पोल्ट्री ना, त्याच्यामुळे. चला आता मग आता आंघोळीचे कपडे वगैरे आहे ना, ते पण धुवून घेते. आता इथे मी ना किचनच्याच ह्या साईडला आहे ना, इथे बाहेर मी ओटा काढलेला आहे आणि तिथे ना नळ पण काढून घेतलेला आहे. आता कपडे काही घरात वगैरे धुवत नाही, बाहेरच इथे कपडे वगैरे धुते. आणि चला आता सुनांचं चालू आहे स्वयंपाक. आता मी जेवण वगैरे काही बनवत नाही, आमचं जेवण वगैरे एकत्रच असतं. आम्ही इकडे फक्त असं चहा पाणी करतो, किंवा असं कोणी पाहुणे वगैरे आले तर मग चहा पाणी आंघोळी वगैरे राहतात तिकडे, किंवा झोपायला वगैरे. आणि चला आता बाकीचे ना, आता कोबी काढायला सुरुवात झालेली आहे. आणि इथे ना कपडे होते तेवढे धुवून घेते. आणि छान वाटतं बघा गावाला, मस्त थंडगार हवा आहे आणि ऊन पण लागतं मस्त सकाळचं. आणि चला आता दिवसभर तर कामच आपलं चालू होणार आहे. आणि दिवसभर आता तुम्हाला काही दिवसभराचा व्हिडिओ काही येणार नाही, डायरेक्ट आता लक्ष्मीपूजेचा व्हिडिओ शेअर करणार आहे मी तुमच्यासोबत. पण माझी गावची लक्ष्मीपूजन नवीन माझ्या घरी पहिलीच आहे इथे. म्हणजे नेहमी असते, मी गावालाच येते माझ्या सासरी लक्ष्मीपूजन करायला, पण मग कसं जुन्या घरी राहते, तिकडचं पण मी दाखवल तुम्हाला. चला आता इथे ना कपडे वगैरे धुवून घेते आणि इथे टाकून देते. तसं आता त्या मुली पण येतील, त्यांना ना म्हटलं कसं थोडंसं वरती चढायला लागतं ना, उंची जास्त आहे घराची, त्याच्यामुळे मला वरती चढता येणार नाही. म्हटलं त्यांच्याकडनं सगळं भिंती वगैरे व्यवस्थित अशा पुसून घेते. चला इथपर्यंतच आजचा व्हिडिओ होता. चला व्हिडिओ संपूर्ण बघितल्याबद्दल मनापासून तुमचे खूप 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 धन्यवाद. भेटूया नवीन एक